5वी आणि 8वीची बुद्धिमत्ता म्हणजे काही गणित आहेत ना, त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. या ठिकाणी काही गणित मांडून ठेवलेत मी, त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. या ठिकाणी काय केलं आपण, पहिल्या गणितावर 30 तर 7 किती, 30 तर 7 किती. मग लॉजिक लावून बघायचं या ठिकाणी. आता 30 कसं आलं असेल या ठिकाणी, या ठिकाणी 30 आलेले आहे. काय झालंय समजू, या ठिकाणी आपण काय केलं समजू की आपण 3चा घन करू, 3चा वर्ग करून बघा बरं. 3चा वर्ग केलं बे 4 किती झाला, बे 4 आणि 4 मध्ये वर्ग केला आपण 2 मिळवले किती येतील 6. आता 3चा घन करून बघा बरं. 3चा घन किती आला 27. 27 मध्ये 3 मिळवून टाकले किती झाले, 27 मध्ये 3 मिळवले किती झाले 30. बरोबर आहे. आता तसंच मग 7चा करून बघायचं. काय करायचं, 7चा घन करा. किती आला 7चा घन सांगा बरं मला. 343. त्याच्यामध्ये किती मिळवायचे, 3 का 7 मिळवायचे. किती आले, किती येतात 350. या ठिकाणी 350 आहे का, आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय घनाचं लॉजिक लागलं आपलं. ठीक आहे. आपण 3चा घन केला, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. त्याच्यामध्ये किती मिळवले 3. या ठिकाणी 7चा घन केला, त्याच्यात किती मिळवले 7, ते आले 350. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जसं की न सांगितलं याच्या 10 किती झाले, 11 9 झाले 20 काय 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 केलं. आपल्याला या ठिकाणी जर ज्यावेळी एखादा चार्ट दिला असेल किंवा बॉक्स दिला असेल, हे असं केलं तर असं व्हायला लागले, असं केलं तर असं व्हायला लागले. म्हणजे एक घटक हा दुसऱ्या घटकाशी निगडीत असला पाहिजे. मग या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस आपण लॉजिक लावतो त्यावेळेस 2 घटक पाडायचे चालायचे, दोन टप्पे पाडायचे. कधी तिरका पाडा, आडवा पाडा, उभा पाडा. मग त्यातनं लॉजिक लावायचं. लक्ष येत आहे. मग या ठिकाणी समजा आपण असं काहीतरी एक टप्पा पाडला, समजा यामध्ये असा एक टप्पा पाडला. समजा किती झाली, इकडचे घर करून पाहिजे. समजा 11 किती झाले 20 आणि 4 किती झाले, समजा 24 या लागले. आता इकडे बघूया, 7 आणि 3 10, 10 आणि ही किती 10 आणि 6 16 आणि 5 किती झाले 21. जमतय का, 21 या लागले. इथं आले 24, इकडे आले 21. जमणार नाही गड्या. ओके. मग हा उभा टप्पाचा गट काही कामाचा नाही आपल्याला. मग असा टप्पा करून बघूयात आपण, खालचा गट बघूयात करून. ठीक आहे. किती झाले त्या ठिकाणी 11 आणि 9 20 आणि 3 23 आणि 7 30 झाले. ओके. तिकडे 30 झाले. किती झाले 30. मग आता या ठिकाणी इकडचा गट करायचा आपला. किती झाले 6 आणि 5 किती झाले 11 आणि 4 इकडे किती आलते, मग इकडे किती आले आता, म्हणजे इकडे 30 राहील किती लागतील 15 लागतील. खाली 15 आहे का, आहे. म्हणजे हे याच्यामध्ये लॉजिक म्हणजे हे बसतंय. म्हणजे आपल्याला टप्पे पाडायचे. आपलं गणित करत असताना आपण टप्पेला पाडून बघायचं. असं करून बघा, तिरकस करून बघा, तुम्हाला काही करून बघा. तर बघताय तुम्हाला फक्त 5 आणि 4 9 झाले, किंवा मग 6 हे असं बसतंय का, असं बसतंय का, ते बघत चालायचं. त्यानुसार लॉजिक लावायचं आणि पुढे चालायचं. आता या ठिकाणी किती येते, याचं कसं लॉजिक लागतंय, हा सांगा बरं. इथं कसं एकाचा वर्ग, व्हेरी गुड. म्हणजे या ठिकाणी झालं, या ठिकाणी 3चा घन, तसंच इथं 1चा घन, इथं 2चा घन. व्हेरी गुड. म्हणजे म्हणजे घनाचं सूत्र या ठिकाणी लागतंय. व्हेरी गुड, छान. तसंच 216 कशाचं घन आहे, 216 6चा घन, 4चा म्हणजे 64 4चा घन येतोय, म्हणजे 64 येते. ह्या 5चा घन. व्हेरी गुड. तसंच या ठिकाणी मग 729 कशाचं घन आहे, म्हणजे या ठिकाणी 9चा घन, 243 7चा घन,
तसंच मग या ठिकाणी 8चा घन म्हणजे या ठिकाणी किती आलं 512 हे लॉजिक या ठिकाणी लागेल या ठिकाणी म्हणजे 7 8 9 बरोबर आहे. त्या ठिकाणी 4 5 6 त्या ठिकाणी 1 2 3 असा घन घन करून त्याचं लॉजिक लावलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी याने उत्तर दिले याचं काय लॉजिक लावलं याचं काय लॉजिक लावलं त्याचं रणवीर काय लावलं लॉजिक याचं हा म्हणजे 7 मध्ये अधिक 7 केले 14 झाले 14 मध्ये 1 मिळवला म्हणजे आलेले 15 बरोबर 15 आणि 15 याच्यात 15 मिळवले आहे ना 15 आणि 15 झाले 30 त्याच्यामध्ये 1 मिळवला अधिक 1 केला आहे ना म्हणजे झाले 31 अधिक 31 झाले 62 मध्ये 1 मिळवला की झाले व्हेरी गुड 63 मध्ये 63 मिळवले 126 ते झाले 127 म्हणजे 127 मध्ये 127 मिळवले म्हणजे किती झाले त्याच्यात अधिक 1 झाला म्हणजे किती झालं 255 म्हणजे या ठिकाणी 255 आहे. म्हणजे काय केलं त्याच्यात तेच मिळून पुन्हा म्हणजे त्या संख्येची दुप्पट करून त्यात 1 मिळवला बरोबर याची दुप्पट करून त्यात 1 मिळवला याची दुप्पट करून त्याच्यामध्ये 1 मिळवला दुप्पट करून त्यात 1 मिळवल्याचं या ठिकाणी आपण लॉजिक लावलंय. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी समजून घ्या इथं 65 आलंय म्हणजे काय आलं तिथं 8 साठी 56 हा 8 साठी 56 झाले 65 असे आले. तसंच मग 824 म्हणजे हे याचं उत्तर आहे. बरोबर आहे या स्वरूपामध्ये राहील असं आपल्याला लॉजिक लावायचं. अशीच काही गणित तुम्हाला सोडवायचे आहे. हे लिहिले सर्वांनी व्यवस्थित समजून तुम्ही स्वतः लिहा आता. ओके.